स्वागत आहे तुमचं एज्युक्राफ्ट क्लासेस या फेवरेट युट्यूब चॅनेलवरती। आज आपण बुद्धिमत्ता चाचणी हा विषय पाहणार आहोत। त्यातील घटक आहे सांकेतिक भाषा। त्यातील उदाहरण घेतलेले आहे। उदाहरण आहे जवान बरोबर 1 2 3, महान बरोबर 5 4 3, कमान बरोबर 6 7 3, तर महाजन या शब्दासाठी कोणते अंक वापरा। हे पर्याय दिलेले आहेत। एकदम सोपा प्रश्न आहे, परंतु व्यवस्थित लक्षपूर्वक पहा। इथे आपल्याला काय काय दिलेलं आहे। जवान 1 2 3 बघा, आपण समजण्यासाठी इथे थोडस डीप मध्ये जाणार आहोत। बघा 1 2 3, महानला काय आहे, महान 5 4 3, कमान बरोबर 6 7 3। आता विचारलंय काय, म हा जन, म हा ज न बरोबर काय येणार आहे ते आपल्याला काढायचं आहे। बघा आता एकदम सोपं आहे, कसं करायचं आहे बघा। इथे मला कोणता शब्द कोणता अंक आलेला आहे, इथे बघा मला 5 आलेला आहे। इथे बघा मला काय आलेला आहे, 5 आहे, तो इथे लिहून घ्यायचा। एकदम सोपा आहे, लक्षपूर्वक पहा। इथेहाला काय आलेला आहे,हाला 4 आहे, जला काय आहे, जला 1 आहे, आणि नला काय आहे, नला आहे 3। इथे पण न आहे, इथे पण न आहे, परंतु अंक सेम आहे म्हणून इथे 3 लिहायचा आहे। म्हणून म हा जन ला हे आपल्याला अंक वापरू शकतो। आपण हे अंक वापरू शकतो 5 4 1 आणि 3। पर्याय क्रमांक 2 हे आपलं बरोबर उत्तर आहे। अशा पद्धतीचे सांकेतिक भाषेवरची उदाहरण आपल्याला सोडवायचे आहे। सांकेतिक भाषेमधील हा एक प्रश्न आहे, एकदम छान प्रश्न आहे, परंतु व्यवस्थित लक्ष द्या, शेवटपर्यंत व्हिडिओ पहा। बघा आपण वाचून घेऊ। खाली काही सांकेतिक भाषेतील खुणा दिल्या आहेत, त्यांचा अभ्यास करून दिलेल्या प्रश्नाचे उत्तर शोधा। आता हा एक चौक आपल्याला बॉक्स दिलेला आहे। त्या बॉक्स मध्ये काय काय दिलेलं आहे, काही अक्षर दिलेले आहेत आणि सांकेतिक चिन्ह दिलेले आहेत। सांकेतिक चिन्ह ही अशा प्रकारे दिलेली आहेत। बघा द त्रिकोण, प इथे एक छोटासा भरीव गोल आणि त्याच्या बाहेरून एक वर्तुळ आहे, त्याला प हे सांकेतिक, प ला हे सांकेतिक चिन्ह आहे, र ला हे गुणाकाराचं सांकेतिक चिन्ह आहे, फुली आपण म्हणू शकतो। बघा क ला एक गोल आहे, ब ला बेरजेचे चिन्ह आहे, किंवा इथे आपण अधिकचं चिन्ह सुद्धा म्हणू शकतो। अशा पद्धतीने पुढे काना, काना म्हणजे उभी रेष आपल्याला माहिती आहे, त्याला काण्याला हा आयत दिलेला आहे, मात्र्याला स्वस्तिक आहे, आणि वेलांटीला इथे अशा पद्धतीने त्रिकोण आणि त्याला खाली जोडून आयत दिलेला आहे, हे चिन्ह दिलेलं आहे, आणि अनुस्वाराला हा एक भरीव छोटासा ठिपका दिलेला आहे। अशा पद्धतीने हे आपल्याला निरीक्षण करायचे आहे। पुढे प्रश्न आपल्याला त्यावरती दिलेला आहे, हे आपल्याला पूर्ण या माहितीवरून एक प्रश्न आहे। प्रश्न काय आहे बघा, एकेरी अवतरण चिन्हामध्ये चिन्ह दिलेले आहेत, सांकेतिक चिन्ह आहे, वर्तुळ आहे, आयत आहे, त्रिकोण, इथे भरीव गोल आहे किंवा टिपका आहे, नंतर इथं अधिकचं चिन्ह, इथं फुली किंवा गुणाकाराचं चिन्ह आहे, आणि इथे त्रिकोण आयत असं जोडून एक चिन्ह आहे। या सांकेतिक खुणांनी खालीलपैकी कोणता शब्द तयार करता येईल, खालीलपैकी कोणता शब्द तयार होईल। बघा होईल, आता हे पर्याय दिलेले आहे। आता आपण काय करायचं आहे, बघा पर्याय दिलेले आहेत, त्यापैकी आपल्याला कोणता शब्द येईल ते सांगायचं आहे। या चिन्हांवरून आपण सोडवत जाऊ। हे चिन्ह पहिल्यांदा उतरून घेऊ आहे अशी, हे वर्तुळ, आयत, त्रिकोण, हा छोटासा ठिपका भरीव, इथे अधिकचं चिन्ह, इथे गुणाकाराचं चिन्ह, इथे त्रिकोण आणि आयत। आता हे लिहून घेतलं पहिल्यांदा। आता काय करायचं आहे आपल्याला, वर्तुळ कुठे दिसतोय, वर्तुळ हा क ला आहे, इथं क लिहून घेऊ। बघा वर्तुळ आहे, सांकेतिक चिन्ह क ला कोणता आहे, वर्तुळ, म्हणून आपण क लिहून घेतला। पुढे काय आहे, आयत कशाला आहे, काना आहे, तसाच काना आपण इथे पुढे लिहून घ्यायचा आहे। एका चिन्हाच्या खाली बरोबर मी जसं सांकेतिक भाषेमध्ये दिलेलं आहे तेच आपण उतरून घ्यायचं आहे। बघा मी मोठा काढते अक्षर जरा,
इथे वर्तुळला क लिहिला, इथं कान्याला काय आहे, इथे आयत आहे म्हणून आपण काना देऊन घेतला, क ला काना झाला. बघा क ला काना झाला. आता त्रिकोण कुठे आहे, त्रिकोण आहे द ला, आहे असा द आपण लिहून घेतला. बघा पुढे ठिपका कुठे आहे, अनुस्वारला ठिपका आहे म्हणून आपण अनुस्वार लिहून घेतला त्याच्यावरती. बघा मी काय केलं, इथे आहे अशी सांकेतिक भाषा आपण इथे वापरत आहोत, सांकेतिक चिन्ह ह्या अक्षरांना देत आहोत. बघा इथं अधिक चिन्ह कशाला आहे, ब ला आहे, ब ला हे अधिक चिन्ह आपण देऊन घेऊ. हे क्रॉसचं चिन्ह कुठे आहे, गुणिलेचं र ला आहे, र लिहून घेऊ. बघा र. आणि हे चिन्ह कुठे आहे, वेलांटीला आहे. त्रिकोण आणि आयत हे चिकटून आहे, त्याला वेलांटी आहे. अशा पद्धतीने हे आपल्याला पूर्ण हा शब्द तयार झालेला आहे, कादंबरी. पर्याय कुठे आहे, पर्याय क्रमांक 3, त्याला गोल करून घेऊ. बघा हा आपल्याला ह्या सांकेतिक चिन्हावरून कादंबरी या ह्या शब्दाला ही सांकेतिक चिन्ह वापरली जातात. त्यातील घटक आहे सांकेतिक भाषा. त्यातील एक उदाहरण घेतलेलं आहे. उदाहरण आहे, एका सांकेतिक भाषेत 1 बरोबर 3, 3 बरोबर 5 आणि 5 बरोबर 7 असेल तर 3 गुणिले 5 अधिक 1 ची किंमत किती येईल, हे उदाहरण आपण सोडवायचं आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, स्किप करू नका. बघा इथे आपण पहिल्यांदा जे दिलेलं आहे ते संख्या लिहून घेऊ. 1 बरोबर 3 आहे, 3 बरोबर 5 आहे आणि 5 बरोबर 7 आहे. अशा पद्धतीने आपण लिहून घेतलं पहिल्यांदा. आता काय विचारलेलं आहे, तर 3 गुणिले 5 अधिक 1 ची किंमत काढायची आपल्याला. 3 च्या ठिकाणी काय येणार आहे, 3 बरोबर 5 आहे. बघा 3 गुणिले 5 अधिक 1 बरोबर आपल्याला काढायचं आहे. 3 बरोबर किती आहे, 5 आहे, 5 लिहून घेऊ. नंतर 5 बरोबर किती आहे, 7 आहे, गुणिले 7 अधिक 1 बरोबर किती आहे, 3 आहे. म्हणजे आपल्याला 5 7 35. बघा 5 7 35, 5 आणि 5 गुणिले 7 केलं 35 आलं, अधिक हे 3, उत्तर आलं 5 आणि 3 8 आणि हे 3 किती येईल, उत्तर 38. हे आपल्याला इथं किंमत 3 गुणिले 5 अधिक 1 ची मिळणार आहे. अशा पद्धतीचे सांकेतिक भाषेवरची उदाहरणं सोडवायची आहेत. व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शेअर